प्रशांत दामले यांनी नाशिकच्या कालिदास कला मंदिराची दुरावस्था सोशल मीडियावर मांडल्यानंतर नाशिक महापालिकेवर चहूबाजूने टीका सुरू झाली। प्रशांत दामले आणि भरत जाधव यांच्या नाराजीनंतर आता महापालिकेने सारवासारव सुरू केली। 30 वर्ष जुनं असणाऱ्या कला मंदिराला आता नूतनीकरणाची गरज असून यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्याचं काम सुरू असल्याचं महापालिका अधिकाऱ्यांनी म्हटलं। या पैशातून आरामदायी बैठक व्यवस्था, एसी रूम आणि कलाकारांसाठी स्वतंत्र व्यवस्था तयार करण्यात येणार असल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। गेल्या 6 महिन्यापूर्वी महासभेने प्रशासकीय मंजुरी देऊन संपूर्ण थिएटरचं रिन्युएशन करण्याचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे आणि आर्किटेक्ट यांनी संपूर्ण थिएटरचं रिन्युएशनसाठी प्रस्ताव आम्ही हाती घेतला आहे आणि त्याच्या विविध स्तरावरच्या मंजुऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि येत्या काही काळामध्ये याचं काम सुरू करण्याच्या दृष्टीने महापालिकेने यापूर्वीच कारवाई सुरू केलेली आहे आणि ते काही दिवसात आपल्याला त्याचं दिसून येईल।